महासागर न्यूज. प्रयोजन आहे तुमच्या दिल्ली एवढे? काय नाही, दिल्ली माझं एक मीटिंग होती पार्लमेंटमध्ये एका डिपार्टमेंटची, त्यासाठी मी चाललेलो आहो आणि त्याच्यासाठी मी चाललो आहे. आणि पण एवढा मोठा गाजावाजा कशासाठी होतो तेच मला काही कळलं नाही. नाना भाऊ, आधी काँग्रेसनं तृणमूलला विलिनीकरणाची ऑफर दिली होती. काल राष्ट्रवादी शरद पवार गटाला देखील विलिनीकरणाची ऑफर दिल्याची माहिती आहे. काय राष्ट्रवादीचं पवारसाहेबांचा प्रस्ताव ऑलरेडी त्यांनी पहिलेही दिलेला होता आणि काही कारणानं तो उशीर झालेला होता. आपण मला असं वाटतं की आता जे काही देशातलं राजकारण चाललेलं आहे, देश विकला चाललेला आहे, देशाची संविधानिक व्यवस्था संपत चाललेली आहे, अशा वेळेस मताचं विभाजन जे केलं होते मोठ्या प्रमाणात ते थांबवण्यासाठी आणि देश वाचवण्यासाठी आणि देशाचं संविधान वाचवण्यासाठी जे काही सेक्युलर विचाराचे पक्ष आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्रित यावं, अशा पद्धतीची एक प्रक्रिया आता देशपातळीवर सुरू झालेली आहे. आणि त्याचीच प्रक्रिया आहे की तृणमूल काँग्रेस असेल, पवारसाहेब असतील, हे सगळेजण आता काँग्रेसच्याच सोबत यायचा आणि विलीनीकरण करायचं असं एक मानसिकता आणि त्या पद्धतीचा भाव आता आपल्याला पाहायला मिळतो. फार पहिलेच आहे आणि म्हणून आता या सगळ्या प्रक्रियेला आता सुरुवात झाली. छगन याच्यावर म्हणणं आहे भाऊ की वेळ ठरवेल काय, त्यांच्याकडून काही अजून सकारात्मक प्रतिसाद नाही. आता इथून पुढे काय काँग्रेसची होईल तुम्हाला तेच सांगतो की आता प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत. आदरणीय राहुलजी गांधी असतील, खडगेजी असतील, सोनियाजी गांधी असतील, या सगळ्या मंथनाला, कारण की देश महत्त्वाचा आहे, देशातल्या संविधानिक व्यवस्था महत्त्वाची आहे, संविधान महत्त्वाचं आहे आणि काँग्रेस हायकमांड या सगळ्या गोष्टीचं त्यावरचं आता मोठ्या प्रमाणात विचारवंतन आणि कामाला सुरुवात झालेली आहे आणि तेच आपण सगळेजण बघतो आहे. काल प्रफुल्ल पटेल असं म्हटले की मला काँग्रेसकडनं मुख्यमंत्री पदाची ऑफर होती, परंतु मला शरद पवारांना सोडायचं नव्हतं म्हणून मी गेलो नाही. प्रफुल्लभाई काय बोलले? नाही, सॉरी, छगन भुजबळ छगन भुजबळ साहेबांनी आता ते काय मानतात आहे, बोलतात आहेत, मला काय माहिती नाही. त्यांना काय प्रस्ताव होता त्यावेळेस त्याची मला माहिती नसल्यामुळे मी आता त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया देऊ शकत नाही. पण भुजबळ साहेबांची ती कॅपॅसिटी होती असं माझं म्हणणं नाही. ते ओबीसीचे आमचे मोठे नेते आहेत आणि त्यांनी संधी गमावली असं मी म्हणेन. कुठेतरी तृणमूल काँग्रेस असो किंवा आता शरद पवार गट असो, दोन्ही विलीनीकरणाच्या चर्चा होत आहे काँग्रेसमध्ये. काँग्रेस कुठेतरी या सगळ्या पक्षांना सोबत घेऊन पुन्हा मोड बांधण्याची वेगळी प्रक्रिया राबवते. नाही, प्रक्रिया सुरू आहे आता आणि आता त्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होते आहे आणि मतं जे सेक्युलर मतं विभाजित होत होती त्या मतांना आता एकत्रित करणं आणि देश विकणारं आणि देशाच्या संविधानिक व्यवस्थेला संपवणारं जे सरकार केंद्रामध्ये आहे नरेंद्र मोदीचं, भाजपचं, त्या सरकारला आता सत्तेतून बाहेर काढणं हाच आता एकमेव अजेंडा देशासमोर आहे आणि ते काम काँग्रेस पार्टी करते आहे. तृणमूल काँग्रेसला सातत्यानं धक्के बसत आहे, म्हणजे सोडून जात आहे तृणमूल काँग्रेस. ठीक आहे, आपल्याला लक्षात असेल की ते काही तृणमूल काँग्रेसचाच विषय नाही, देशभरातल्या जेवढे काही राज्यातले पक्ष होते त्या पक्षाची गत भारतीय जनता पार्टीने आणि नरेंद्र मोदीच्या सरकारने कशी केलेली आहे हे प्रत्येक राज्यात आपण पाहतोय. महाराष्ट्रात तेच उदाहरण आहे. घरातली घरं भांडण लावून टाकलीत. शरद पवार सगळ्यात मोठं उदाहरण आहे त्याचं. उद्धव ठाकरे साहेब सगळ्यात मोठं उदाहरण आहे. त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रियेला आपण पाहिलं तर लोकशाही संपुष्टात आणण्याचं, लोकशाहीचे पाळंमुळं खोदण्याचं काम बीजेपी केंद्रामध्ये बसून करते आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळेजण उघड्या डोळ्याने बघतो आहे. धनंजय मुंडे यांनी काल म्हटलं की त्यांची इच्छा व्यक्त केली आहे प्रत्यक्ष की मंत्री करायला पाहिजे किंवा व्हायला पाहिजे. आता ते सरकारमधले आणि त्यांच्या पक्षाची जबाबदारी आहे. त्यांची इच्छा असेल तर पक्षाने काय निर्णय घ्यायचा तो पक्षाचा भूमिका असते. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावरची काय प्रतिक्रिया देऊ शकतो. तुम्ही महाराष्ट्रामध्ये आता राष्ट्रवादीला ऑफर दिलेली आहे, उभाठाळा वगैरे असा ऑफर देण्याची? नाही, ऑफर आम्ही कोणालाच दिलेली नाही. आपला गैरसमज आहे. ही जी काही परिस्थिती आहे त्याचा पवारसाहेबांनी सुद्धा, सुप्रियाताईंनी सुद्धा त्याच्यावरचा उल्लेख केलेला आपल्याला. तर ह्या प्रक्रिया सुरू आहे आणि सगळ्यांना वाटतं की आता एकत्रित आलो पाहिजे, मताचं विभाजन थांबवलं पाहिजे आणि देशहितासाठी आणि देशाच्या संविधानासाठी काँग्रेसच्या सोबत राहिलं पाहिजे, अशा पद्धतीचा
अनेक राज्य पातळीच्या पक्षामध्ये ती भूमिका सुरू झाली. मग काँग्रेसकडनं वंचितला अमरावतीत पाठिंबा देण्याची हालचाली सुरू झालेली आहे. ते राज्याच्या याच्यामध्ये संघटनेमध्ये काय निर्णय आहेत आता ते प्रदेश अध्यक्ष घेतात. पण तो प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सबका अयशस्वी ठरतं असं वाटतं का तुम्हाला? इतक्या उमेदवारांनी माघार घेतली, एक उमेदवार निवडणुकीत बघा, हे आमच्या पक्षातलं अंतर्गतली बाब आहे आणि मला असं वाटतं की जेव्हा पक्षाची मिटिंग होईल त्याच्यावर आम्ही चर्चा करू. मी आता मूल्यांकन आणि हे करण्याचं माझं काम नाही आहे. ते हायकमांड सगळ्या या गोष्टीचं वर लक्ष ठेवत आहे. पण आम्ही पक्षाच्या जेव्हा बैठक होईल त्यावेळेस या विषयावरची चर्चा पक्षाच्या अंतर्गत मिटिंगमध्ये आम्ही करू. हा विषय मांडणार का भाऊ हायकमांडकडे की महाराष्ट्रात जे काही आहे? हायकमांडला सगळ्या घडामोडी माहिती असतात. मी स्वतः अध्यक्ष राहिलो महाराष्ट्राचा, त्याच्यामुळे हायकमांडचं प्रत्येक गोष्टीवर लक्ष असतं, संघटनात्मक गोष्टीवर लक्ष असतं. त्याच्यामुळे आम्हाला मांडायची गरज नाही. जे काही चांगलं होईल वाईट होईल त्याच्या सगळ्या गोष्टीची नोंद हायकमांड घेत राहत. भाऊ, उमेदवारात जर कुठेतरी नेत्यांवर आरोप करता, यशोमती ठाईवर जसं हर्षदीप देशमुख हे आरोप करतात, कसं पाहता तुम्ही? म्हणजे काँग्रेसचेच उमेदवार काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप. मी तुम्हाला सांगितलंय वारंवार की मी भंडारा गोंदियाच्या मध्ये 10 वर्षापासून नव्हतो आणि त्याच्यामुळे मी जास्त काळ भंडारा गोंदियात देतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे अमरावतीत काय चाललं, यवतमाळात काय झालं की चंद्रपुरात काय झालं हे सगळं बघण्याचं काम माझं नाही आहे सध्या. आणि त्याच्यामुळे हे जे काही चाललेलं आहे ते चुकीचं चाललेलं आहे हे एवढंच मी म्हणेन. महासागर न्यूज.